कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये 5 महिन्यापूर्वी एका महिला डॉक्टरावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. 8 ऑगस्ट 2024 रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी संजय रॉय याला अटक केली होती. आता या प्रकरणाचा निकाल सियाहत कोर्टाने सुनावला आहे. त्यांनी आरोपी संजय रॉयला दोषी ठरवलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे, काय घटना आहे आणि आरोपीबद्दल काय माहिती समोर आली आहे ते आपण पाहूयात. आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर 8 ऑगस्ट 2024च्या मध्यरात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर या डॉक्टरची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभर एकच खळबळ उडाली. संपूर्ण देशभरात वातावरण तापलं होतं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये प्रचंड आंदोलनं मोठी करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून या प्रकरणाचा तपास 13 ऑगस्ट रोजी सीबीआय कडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणात आरोपी विरोधात मजबूत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तसेच 120 साक्षीदाराच्या साक्षी नोंदवल्या गेल्या. या प्रकरणात 66 दिवस ऑन कॅमेरा ट्रायल सुरू होतं. अखेर कोर्टाने या प्रकरणात आरोपी संजय रॉयला दोषी ठरवलं. या प्रकरणावर सीबीआयने संजय रॉयला अटक केली. पीडितेच्या शरीरावर तसेच लाळीचे नमुने आढळून आले होते. त्याचा डीएनए आरोपीच्या डीएनएशी जुळला होता. आरोपीने आधी बलात्कार केला आणि नंतर या महिला डॉक्टराची हत्या केली, अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली. पीडिता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिने आरोपीवर वार करण्याचा देखील प्रयत्न केला. तिच्या नखाचे ओरखाडे आरोपीच्या शरीरावर देखील आहेत, अशी माहिती सीबीआयने न्यायालयात दिली. या घटनेनंतर तब्बल 5 महिने कोर्टाने सगळे पुरावे आणि साक्षीदाराच्या नोंदी तपासल्या. अखेर आरोपी संजय रॉय याला दोषी ठरविण्यात आलं. आज कोर्टाने याबाबत निकाल दिला. आता सोमवारी आरोपीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.